मित्रांनो, मी बायोविका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापूर्वक स्वागत करते. तर चला या पर्टिक्युलर लेक्चर मध्ये आपण बघूया की स्पर्मचं स्ट्रक्चर कसं असतं आणि त्याची जर्नी समोर कशी असते. बरं, तर स्पर्म जे आहे ते बेसिकली एकूण ते एक असा सेल आहे आपल्या शरीरातला, म्हणजे ह्युमन सेल, ज्याच्याजवळ फ्लॅजेला असतो आणि ते मोटाईल असतं. या स्पर्मच्या स्ट्रक्चरला 3 भागात आपण विभाजित करू शकतो. वी कॅन डिवाइड इट इंटू 3: हेड, मिडल पीस आणि टेल. ठीक आहे, हेड, मिडल पीस आणि टेल. तर हे आहे मिडल पीस, हा झाला हेडचा पोर्शन आणि बाकीची उरलेली याची ऍक्सियल फिलामेंट, ज्याला आपण टेल म्हणतो, स्पर्मचं टेल. आता आपण थोडक्यात मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं, एकदा बघून घेऊया. तर या ज्या हेडवर जे कोटिंग बनतं, राईट, आउटर लेअर बनतं, ती याच्या प्लाझ्मा मेम्ब्रेननी बनतं. हे कुठे होत आहे? हे होत आहे मेटामॉर्फिझम. कशाचं? स्पर्मॅटिड्सचं, राईट, इंटू स्पर्मॅटोझोआ. तर त्या गोलसर सेल्सला आता कसा हा स्ट्रक्चर भेटतो बघूया. तर हा प्लाझ्मा मेम्ब्रेन याचं वरचं आवरण बनतं, लेअर बनते. मग याच्या खाली याचं ऍक्रोझोम येतं. मागच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे गोल्जी ॲपरेटस पासून बनलं जातं, राईट, ज्याच्यात हायड्रोलायटिक एन्झाईम्स असतात. आणि न्यूक्लियस जसंच तसं आपला हॅप्लॉइड न्यूक्लियस इथे असतो. बरं, आता त्यानंतर येते मिडल पीस. मिडल पीस मध्ये असते नेक. या नेक मध्ये हे कनेक्शन असतं या मिडल पीसचं आणि हेडचं. तर हे बनतं आपल्या सेंट्रिओल्सनी, प्रॉक्सिमल सेंट्रिओलनी हे बनलं जातं. तर मधात येते ही मायटोकॉन्ड्रिया वाली जागा. खूप सारे मायटोकॉन्ड्रिया असल्यामुळे इथे पुष्कळ एनर्जी तयार होते. याला पॉवर हाऊस पण म्हणू शकतो आपण स्पर्मचा. आणि दिस हेल्प्स इन मोटिलिटी. हे त्या स्पर्मला मूव्ह करण्यासाठी पूर्ण ताकद देते. आता मूव्ह कशाने होईल? इथे फ्लॅजेला लाईक स्ट्रक्चर आहे, ज्याला आपण टेल म्हणतो, राईट, ऍक्सियल फिलामेंट. तर याने ही मूव्हमेंट स्पर्मची होते. आता ही जी मूव्हमेंट होते आपण बोलतोय, मग याचा काहीतरी पाथवे असणार आहे, है ना? त्या पाथवेला कसं सहाय्य मिळतं ते पण बघूया. तर इन अ ह्युमन मेल इजॅक्युलेशन, एका वेळेस जेव्हा स्पर्म बाहेर निघतात, इजॅक्युलेट केल्या जातात, तर जवळजवळ 200 ते 300 मिलियन स्पर्म्स, 200 to 300 मिलियन स्पर्म्स असतात. आता याच्यात सगळे एकाच टाईपचे असतात का? नाही, मिक्सचर असतं, काही जुने काही नवीन, है ना? तर याच्यातले 40% असे असतात की एकदम सुपर कंडिशन मध्ये, विग्रस मोटिलिटी, त्यांनी खूप जास्त मोटिलिटी वगैरे असते. बाकीचे जे 60% आहेत ते नॉर्मल असतात आणि नॉर्मल शेप अँड साईज मध्ये असतात. ठीक आहे, तर हा क्वेश्चन पुष्कळदा विचारला जातो. तुम्हाला याचं उत्तर येते का जरा बघा बरं आणि चॅट बॉक्स मध्ये मला कळवा. तर व्हॉट इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ स्पर्म फॉर्मेशन? याच्यापैकी कोणचा करेक्ट सिक्वेन्स आहे ऑफ द स्पर्म फॉर्मेशन? लेट्स सी whether you can answer it or not. आत्ताच सांगितलेलं आहे मी याचं उत्तर. बरं, तर पुढे जाते मी. जर्नी ऑफ स्पर्म. जर्नी ऑफ स्पर्म कसं सुरू होते, कुठून सुरू होतं? तर जर्नी ऑफ स्पर्म आपली सेमिनोफेरस ट्युब्यूल मध्ये सुरू होते, राईट. यात किती असतात? 200 ते 250 ट्युब्यूल्स असतात प्रत्येक टेस्टीमध्ये, है ना? तर ह्या सगळीकडून आता हा स्पर्म समोर जातो. कुठे जातो? रेटे मध्ये येतो. रेटे वाया द ट्युब्यूल रेटी, राईट. हे ज्या ट्युब्यूल रेटी आहे याच्या वाया हा रेटे मध्ये येतो. रेटे कशी असते? रेटे बेसिकली एक नेटवर्क आहे खूप सारं, आणि इथे कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यू पण तुम्हाला पुष्कळ दिसेल, राईट. कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यू असतो. मग हे समोर जाते वॅसा इफ्रेन्शिया मध्ये. ओके, वॅसा इफ्रेन्शिया समोर जाऊन काय बनवतात? ह्या असतात जवळजवळ 10 ते 15 अशा खूप साऱ्या कॉइल स्ट्रक्चर ऑफ ट्युब्यूल्स. या समोर जाऊन एपिडायडेमिस बनवतात. आणि हे एपिडायडेमिस म्हणजे आता इथून आली आणि इथे, राईट, हे एपिडायडेमिस तुम्हाला माहितच आहे, 3 पार्ट याचे आपण करतो. या एपिडायडेमिस मधून हा स्पर्म आता बाहेर निघणार. तर चला एपिडायडेमिसला एकदा रिकॉल करूया. तर इथे टेस्टिकल बनते. टेस्टिकल ह्या काही टर्म्स असतात, खूप इम्पॉर्टंट असतात. तर टेस्टिकल म्हणजे काय? एपिडायडेमिस आणि टेस्टिस दोघांना मिळून टेस्टिकल म्हणतात. याला बाहेरून फील पण केला जाऊ शकतं. डॉक्टर टेस्ट करताना हे सगळं चेक करतात. याची लेंथ किती असते?
याची लेंथ 8 मीटर लॉंग असते. 8 मीटर म्हणजे खूपच जास्त लांबी आहे ही, बरं का. तर ही सगळी कॉइल्ड, हायली कॉइल्ड स्ट्रक्चर असल्यामुळे इथे बरोबर फिट केल्या जाते, राईट. म्हणून याला म्हणतात हायली कॉन्व्होल्युटेड. कॉन्व्होल्युटेड म्हणजे कॉइल्ड, ट्विस्टेड, राईट. आणि व्हेरी लिटल स्पेस मध्ये आपण याला थोड्याशा जागेत सामावून घेतो. आता हे काय करतं, हे बेसिकली फ्लुइड्स ला स्टोअर करतं. या स्पर्मला इथे मॅच्युरेशन साठी पण वेळ देतो, स्टोरेज पण करतो, राईट. हे जे एपिडायडेमिस आहे, हे एपिडायडेमिस कशा सेल्सनी बनलेलं असतं, तर व्हेरी इम्पॉर्टंट, सुडो स्ट्रॅटिफाईड कॉल्युमिनार एपिथेलियम. सुडो स्ट्रॅटिफाईड असल्यामुळे काय, याचा सरफेस एरिया वाढतो है ना. आणि हे बेसिकली याला जे काही फ्लुइड्स आहे आणि आवश्यक न्यूट्रिएंट आहे त्याच्या ऍब्झॉर्प्शन साठी मदत करतं. सो हे जे एपिडायडेमिस आहे, हे बेसिकली डिस्टिंक्टिव्ह चिरोसिलियाज पण असतात तिथे, तर ज्यांनी याचे सिक्रेशन आणि सिक्रेशनचं ऍब्झॉर्प्शन करायला मदत होते ना. फंक्शन काय आहे याचं, स्टोरेज आहे, प्रोटेक्शन आहे ऑफ द स्पर्मॅटोझोआ, बरं का, स्पर्मॅटिड नाही, म्हणजे ते स्पर्म पूर्ण फॉर्म झालेले येतात. आणि याचं मॅच्युरेशनचं पण इथे वेळ त्याला अजून मिळतो. आता याच्यात काय असतं, इट हॅज फ्लुइड्स, ज्याच्यामुळे इथे मुवमेंट होते. आणि पेरिसिस्टॅलिक कॉन्ट्रॅक्शन जर या बेसवर झाल्या, राईट, तर मग याचं बाहेर इजॅक्युलेशन केलं जातं. द स्पर्मॅटोझोन्स जे असतात ते पास थ्रू द एपिडायडेमिस into 2 weeks during complete functional maturation. आता या 2 हफ्त्याच्या टाइम मध्ये पूर्णपणे इथे कम्प्लिटली फंक्शनल होऊन जातं. एवढंच नाही, एपिडायडेमिस रिसायकलिंग सेंटर सारखं पण काम करतं. जे स्पर्म्स बाहेर निघालेच नाही त्यांचं रिअब्झॉर्प्शन होऊन रिसायकल पण करणं याच्याकडेच आहे. नाव सेल डेब्रीज झालं, डॅमेज स्पर्मॅटोझोआज झालं, हे रिअब्झॉर्ब होऊन जातं इन द एपिडायडेमिस. आपल्याला माहितच आहे की कॅप्यूट म्हणजे कॅपवाला, कॅप कुठे असते, डोक्यावर, म्हणजे हेड रिजन, राईट. कॉर्पस म्हणजे बॉडी आणि क्वॉडा म्हणजे टेल. तर क्वॉडा पासून सोमर जी टेल याची निघते त्याला आपण म्हणतो वॅसा डिफरन्स, राईट. वॅसा डिफरन्स याला आपण म्हणतो. आता ही जी वॅसा डिफरन्स आहे याचं काम काय आहे, वॅसा डिफरन्सला आपण डक्टस डिफरेन्शियल असं पण म्हणतो, राईट. तर आता ह्या क्वॉडापासून हे सुरू होईल. आता बेसिकली जे कॅप्यूट एपिडायडेमिस असते आणि टू क्वॉडा याच्यात हे स्पर्म मोटाईल असतात, असं नाही की एकाच ठिकाणी जमकट करून आहेत. या एपिडायडेमिस मध्ये हे जवळपास 1 महिना इथे वायबली राहू शकतात, म्हणजे वायबल म्हणजे जिवंत असू शकतात, अलाइव्ह असू शकतात. बरं, फिमेल्सच्या बॉडीमध्ये काय होईल यांचं, हे इतक्या दिवस राहू शकतील का, नाही. तिथे फक्त यांचं लाईफ स्पॅन असते जवळपास 72 आवर्स, 2 ते 3 दिवस बस, राईट. आणि मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये काय, इथे बेसिकली फ्लुइड मुवमेंट यांना मिळते आणि बरोबर अल्कलाईन पीएच असल्यामुळे यांची देखभाल पण बरोबर होते. सो स्पर्म्स एकदा जेव्हा इजॅक्युलेट केल्या जातात, आता याच्या जो सोमरचा पाथ आहे त्याला आपण म्हणतो कॅपिसिटेशन. कॅपिसिटेशन म्हणजे काय, जेव्हा एपिडायडेमिस मधून हे बाहेर निघतात, राईट, ते थोडेसे इमोबाईल असतात. इमोबाईल का बरं असतात, कारण जे आपले डक्ट्स आहे, कशाच्या, आपल्या ग्लँड्स आहेत, राईट, ऍसेसरी ग्लँड्स आहे, त्यांच्यामधून निघणाऱ्या फ्लुइड मध्ये थोडंसं कोॲग्युलेंट पण असतं, राईट. फिब्रिनोजेन्स टाईप प्रोटीन्स पण असतात ज्यांनी हे कोॲग्युलेट करून ठेवलं जातं, ताकी हे खूप जास्त मुवमेंट त्याची होणार नाही आणि त्याची एनर्जी स्पेंड होणार नाही. मेटाबॉलिकली पण हे खूप स्लो ठेवलं जातं विथ दिस प्रोसेस ओनली. हे फुल्ली फंक्शनल कधी होतं, जेव्हा ह्याचं कॅपिसिटेशन होतं. कॅपिसिटेशन कुठे होतं, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्येच कॅपिसिटेशन होतं, जेव्हा हे वेजायनाच्या थ्रू आत जातं सर्विक्स, युट्रस आणि फॅलोपियन ट्यूब कडे, राईट. तर तेव्हाच याचं कॅपिसिटेशन होतं. सो कॅपिसिटेशन म्हणजे काय, हे मोटाईल बनतात, राईट. सो हे कसं काय मोटाईल बनतात, जेव्हा याच्या सेमायनल ग्लँड्स मधून निघणारे जे काही पदार्थ आहेत, राईट, जे फ्लुइड आहे ते जेव्हा याच्यासोबत मिक्स होतं आणि तेव्हा त्याला मोटिलिटी येते, तेव्हा ते मूव्ह करू शकतं, राईट. तेव्हा त्याला आपण म्हणतो की याचं कॅपॅसिटेशन झालंय. आणि कॅपॅसिटेशन झाल्यावरच याचं फर्टिलायझेशन करण्याची क्षमता याच्यात येते, नाही तर इट कॅन फेल टू फर्टिलाइज. अशा लोकांना ज्यांच्यात कॅपॅसिटेशनचा प्रॉब्लेम असतो त्यांच्यात फर्टिलायटीचा पण प्रॉब्लेम असतो.
ठीक. आता एपिडायडेमिस मधून हे समोर कुठे जाते? व्यासा डिफरन्स मध्ये. व्यासा डिफरन्सला आपण काय म्हणतो? डक्टस. आपण याला काय म्हणतो? याला आपण डक्टस डिफरन्स असं पण म्हणतो, है ना. तर हे व्यासा डिफरन्स कसं आणि कधी याला म्हणतो? तर इथून जी ट्यूब सुरू होती आहे, राईट, याला आपण व्यासा डिफरन्स म्हणणार. बरं, याला व्यासा डिफरन्स म्हणणार. ही व्यासा डिफरन्स तुम्ही पहा, इथे अशी लूप होते. हा क्वेश्चन विचारला जातो की युरिनरी ब्लॅडर वरून लूप होणारी कोणची ट्यूब आहे? तर कोणची ॲसेसरी ट्यूब आहे? व्यासा डिफरन्स आहे. हा झाला याचा अँप्युला. अँप्युला म्हणजे स्वोलन पार्ट. ठीक आहे. आता बघा याचं समोर इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये कसं कन्व्हर्जन होतं. तर हे बेसिकली आपण याला काय म्हणतो? डक्ट डिफरन्सेस पण म्हणतो. ही जवळजवळ 45 सेंटीमीटर लॉंग असते. एपिडायडेमिस पेक्षा पुष्कळच छोटी, कारण एपिडायडेमिस 8 मीटर लॉंग असतो आणि ही जवळपास 45 सेंटीमीटर लॉंग असते. राईट. एक मस्क्युलर ट्यूब आहे, सिंपल सी. याची पण लाइनिंग जी आहे ना, याची पण लाइनिंग आपली सुडोस्ट्रॅटिफाईड नॉन सिलिएटेडच असते, कॉल्युमिनार एपिथेलियमनी बनलेली. ही लॉंग, नॅरो आणि मस्क्युलर डक्ट असते. आता ही स्पर्मॅटिक कॉर्ड through the spermatic cord, right? So it ascends along the posterior borders of the epididymis through the spermatic cord. Posterior म्हणजे मागून निघतं हे, right? आणि then enters the pelvic cavity. तेव्हा जाऊन हे आपल्या pelvic cavity कडे जाते आणि इथे या कॅव्हिटी मध्ये याला अँप्युला भेटतो. स्वोलन पार्ट जो आहे, राईट, स्वोलन पार्ट जो आहे याला आपण अँप्युला म्हणणार. ठीक आहे, याला आपण अँप्युला म्हणणार. ओके. आता बघा, या अँप्युलाचं पण काहीतरी महत्व असेल. तर हे जे अँप्युला आहे, इथे पण थोडा वेळ हे थांबू शकतात स्पर्म्स, त्याच्यामुळे, राईट. आता ही जी अँप्युला आहे, या अँप्युला मधूनच, या अँप्युलाच्या जवळच बिलकुल इथूनच दुसरी आपली ग्लँड निघते आणि या ग्लँडला आपण म्हणतो सेमायनल ग्लँड्स, राईट. आणि ते दोघं मिक्स होऊन मग समोर इजॅक्युलेटरी कॉमन डक्टनी इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये मिक्स होतात. ठीक. तर इथे तुम्हाला इजॅक्युलेटरी डक्ट दिसेल. तर आता ही जी इजॅक्युलेटरी डक्ट आहे, फारच छोटीशी हिचा पॅसेज असतो, 2 सेंटीमीटर लगभग, राईट. आणि ह्याचं कसं असतं की दिस शॉर्ट पॅसेज ऑफ 2 सेंटीमीटर पेनिट्रेट्स द मस्क्युलर वॉल ऑफ प्रोस्ट्रेट ग्लँड. प्रोस्ट्रेट ग्लँडच्या मधून ही बाहेर निघते आणि मग युरेथ्रा, याला आपण म्हणतो ना युरेथ्रा, हे युरोजेनायटल ट्रॅक, युरिनोजेनायटल ट्रॅक जे मेल मध्ये एकच असतं, राईट. तर तिथे ही एम्प्टी केल्या जाते. तर आता बघा, ही जो वासा डिफरन्स आहे याचं कसं आहे? हे म्युकोसा ऑफ डक्टस डिफरन्स, ते पण सुडोस्ट्रॅटिफाईड कॉल्युमिनार एपिथेलियमनी बनलेल्या. अजून याच्यात लॅमिना पॉर्पेरा याचं पण एक लाइनिंग असतं. पॉर्पेरा काय आहे? एरिओलार टिश्यू आहे, काही नाही, पण काय आहे? एरिओलार टिश्यू आहे, बरं का. हे एरिओलार टिश्यू आहे. आता हे काय करतं? हे बेसिकली हेल्प करतं ड्युरिंग द स्पर्म, राईट, ड्युरिंग सेक्शुअल अराउजल्स किंवा अल्टिमेट प्लेजर्सच्या वेळेस बेसिकली याच्या या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन होतात, पेरिसिस्टॅलिक कॉन्ट्रॅक्शन होतात मस्क्युलर कोर्टच्या, आणि बिकॉज ऑफ विच इट कॅन नाउ इजॅक्युलेट द स्पर्म आउट, राईट. याच्यामुळे याचं स्पर्मचं इजॅक्युलेशन होतं. जे स्पर्म बाहेर निघत नाही त्याने काही वाईट होतं का? काहीच वाईट होत नाही. ते आपल्या शरीरात रिॲब्झॉर्ब केल्या जातात. एपिडायडेमिसचं तेच काम आहे, तिथे बसलेला आहे तो त्याचं हे करायसाठी, राईट, सोल्युशन घेऊन. आता वासा डिफरन्सचं फंक्शन काय? सेकंडरी स्टोर हाऊस ऑफ द स्पर्म. एपिडायडेमिस नंतर हे याला मदत करतं. इट कॅन स्टोर फॉर सेव्हरल मंथ्स, पुष्कळ दिवसांसाठी याच्यात स्टोर केल्या जाऊ शकतं, राईट. आणि ड्युरिंग दिस टाइम स्पर्मॅटोझोआ जे आहे टेम्पररी, खूपच मेटाबॉलिक रेट यांचा एकदम लो ठेवला जातो, इनॅक्टिव्ह ठेवला जातो. आता याच वासा डिफरन्सला जर आपण कट केली, ठीक आहे, याला जर कट मारल्या गेला आणि याच्यात गॅप केला, ठीक आहे, याला इकडून बांधून टाकतात, तिकडून बांधून टाकतात, याच्या मधात कट करणार, राईट, याच्या मधात कट करणार आणि याला बांधून टाकणार, सिंपल, राईट. याला काय म्हटलं जातं? वॅसेक्टॉमी. इथंच होतं ती सर्जिकल प्रोसेस फॅमिली प्लॅनिंगची. बघा, सिंपलचं छोटंसं ऑपरेशन असतं, अतिशय सिंपल असं ऑपरेशन असतं. तर इथून ही काढली बाहेर, राईट,
हलकीशी याला कट करतात. मिनिमल इन्व्हेसिव्ह ऑपरेशन असतं छोटंसं, आणि दॅट इज फॉर कॉन्ट्रासेप्शन. परमनंट आहे हे कॉन्ट्रासेप्शन, राईट. याला रिव्हर्सिबल नाही होत, रिव्हर्स आपण नाही करू शकत. सो हे काय आहे, सर्जिकल प्रोसेस आहे थ्रू विच दी फॅमिली प्लॅनिंग, म्हणजे वी ब्लॉक दी मुवमेंट ऑर पॅसेज ऑफ स्पर्म. मग पुष्कळदा सगळ्यांना हा मिसकन्सेप्शन असतो की अरे असं केल्याने मग त्या स्पर्मचं प्रोडक्शनच थांबून जाईल का, मग त्याच्यानंतर काय टेस्टोस्टेरॉन बनणार नाही आणि मग मस्क्युलॅनिटी सो कॉल्ड आपल्या सोसायटीतली कमी होईल का. असं काहीच होत नाही. यू शुड बी अवेअर. का नाही होत, कारण आपण म्हटलंय की शिकलोय, राईट, याचं रिॲब्झॉर्प्शन होते, एनर्जीचं कन्झर्वेशनच होईल फार फार काही अजून तर. ठीक आहे. सो विथ दॅट नोट आय टेक युअर लीव फॉर टुडे, आणि असंच जोडत राहा, शिकत राहा. थँक्यू.